निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज. हा बोला बोला. अनुभव शेअर करायचा आता वेळ आहे का? हो वेळच चालू आहे ना आता. कुठून बोलताय तुम्ही? मी का बीड जिल्ह्यातली आहे. हा बरं, नाव सांगायचंय? हो चालतंय की नाव सांगितलं तरी. हा सांगा सांगा. चंद्रकला बप्पू परतारे. अच्छा, काय अनुभव आला ताई? तर अनुभव असा झाला आला ताई की म्हणजे स्वामी कोण आहेत आणि हा, काय आहेत हे माहितीच नव्हतं कधीच आम्हाला. अच्छा अच्छा, हा हा. तर असं म्हणजे आमचे भांडणं सारखीच व्हायची दोघांची पण. अरे अरे, हा हा. तर म्हणजे अशा शेजारी समज गावातल्या आपले समज लोक खाते होते. तर हा, हा. ते दत्ताची पूजा करायचे ते. अच्छा अच्छा, हा हा. तर मग त्या म्हणल्या असं म्हणजे असे समज दारू पितात हा हा. म्हणून भांडणं व्हायत आमच्या दोघांची. बरोबर आहे, हो. तर मग त्या ताई अशा कांद्याला आमच्या इथं बदलीने आल्या. बरं, हा 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 हा. तर म्हणल्या मग तू समज मग मी आमची भांडणं झालेले होते तर रडत होते. आई ग, हा हा. तर त्या काय म्हणल्या तू स्वामीचं नामस्मरण करे म्हणल्या थोड्याफार काही होईना फरक होईल. हा हा हा. समज आणि मग गुरुवार धरी म्हणले 11 गुरुवारचं व्रत करून बघ म्हणले काही जर समज तुला हा हा. अनुभव आला तर. बरोबर आहे, हो. तर म्हणजे पोळ्याचाच गुरुवार होता, गुरुवारी होता ना पोळा गेल्या हो वर्षी. हो हो. तर त्या दिवशी कांदे मग मी काय म्हणलं दुसऱ्या दिवशीच होता गुरुवार. हा बरोबर, हा हा. मग मी लगेच म्हणलं आता ह्या गुरुवारीच चालू करते हम्म. धरायला. हा. मूर्त म्हणजे माझ्या घरी फोटो पण नव्हता आणि मूर्त पण नव्हती. अरे, म्हणजे असा विषय म्हणजे माहीतच नाही की स्वामी काय आहेत हो म्हणजे हो कसलं हो. कल्पनाच नाही ना. कसली बरोबर, हा. कल्पनाच नव्हती. तर त्या म्हणल्यामुळं मग म्या समज फोटो नव्हता भेटत बी नाही ना इथं भेटला पण नाही. बरोबर, हा हा. तर मग त्या गुरुवार धरला मी अन्न आपले नामस्मरण केले मी ते समज हा अगरबत्ती लावून. हा हा. तर मग आपली इथं एकादशीला समज वामनभाऊचा गड आहे ना. कुठला? तर वामनभाऊ महाराज गायनाथगड. अच्छा, हा हा हा. तर तिथं वारीला जात असते कधी जशी सवड होईल तशी. अरे वा, हा हा. तर मग म्हणले समज जप करायचा म्हणले माळेवर तर मग मी तिथं जाऊन माळ घेतली एक. हा हा. माळ घेतली मग समज काम असते शेतीतलं त्यामुळे लय काय जप होत नाही पण 3 माळी संध्याकाळच्याला जप करायचे मी. अरे वा, हा आणि सकाळच्याला आपलं घडलं तर 1-2 माळी करायचे आणि हा मग समज फुटून नव्हतं तर मग 11 गुरुवार समज 11 गुरुवार समज 10 गुरुवार जलते. हा हा हा. तर असं त्याच परत बदलीने आल्या आणि कांदा काढू लागायला. अरे वा, हा हा हा. तर मग गुरुवार होता त्या दिवशी 10वा. अरे वा, हा हा. मग आम्ही गुरुवार धरल्यावर मग त्या काय म्हणते आता तुझे आता गुरुवार आवरत आले असतील आहे ना. मी म्हणलं हो एकच राहिला आता गुरुवार. हा हा हा. तर त्या काय म्हणल्या हम्म. आता तू काय कर समज तुझी मूर्ती फुटू आल्याशिवाय गुरुवारचं उद्यापन करू नकोस. बरं, हा हा हा. मग म्हणलं निवद तू कशाला दाखशील समज. हा हा. तर मग मी म्हणलं चालतंय अगोदरता येतील म्हणलं समज आपल्या फोटो बिट्यानं आम्हाला कसं होतं अक्कलकोटला जायचं हे म्हणजे समजायला आम्हाला दोघी चौघीला जायचं होतं. अच्छा अच्छा, हा हा हा. मी म्हणले मी बी येईन तुमच्या संग त्या जात असते ते ना हो हो अक्कलकोटला नाही तर समज दत्ताच्या इकडे मोराळ्याला जात्यात त्या. हो हो बरोबर, हा. मी म्हणलं मी बी येईन तुमच्या सोबत मग तिकडून समज फोटो आणू अगर मूर्त आणू. हम्म. तर गुरुवार समज यायचा का 11वा. हा. त्या म्हणल्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच आळंदीची वारी होती. अरे वा. म्हणजे ती कोणची ती ही नाही का हो कार्तिक वारी म्हणतात का काय म्हणते ते. आषाढी कार्तिकी 2 वाऱ्या असतात ना आपल्या. हा कार्तिकी वारीलाच म्हणायचं. हा. तर मी म्हणायची मला जायचंय मालक म्हणले हा कुठं पण जायचंय तुला. आणि आम्ही कांदा काढायला चालू केला निर्यात बंद झाली. अगोदर अरे म्हणले निर्यात बंद झाली की म्हणले अजिबात जायचं नाही म्हणले कसलं अरे काय फोटो बापरे, आणायला. हा. मी म्हणलं कांदा काढायला चालू केली निर्यात बंद केली त्यात देवाचा काय दोष आहे म्हणलं. बरोबर आहे, हो.
आणि माझे आई वडील निघाले होते दुई पण हा तिकडं हा जायला वारीला. तर हा. मी म्हणलं तुम्ही काही म्हणला तरी मी जातच असते म्हणलं आता. तुमच्या पण तुमच्या कांद्याला भाव घरी नाही आला सासू मग काय सासरे? माझ. हा, सासरे वारलेले 3 वर्ष झाले, सासू आहे. हा हा तर मग आई वडील आल्यावर मग ह्यांना नाही म्हणता येईना. हा हा. लावलं वारीला. मग ह्यांनी 1,500 रुपये मला खर्चायला दिले. अरे वा. हा. आम्ही आळंदीला गेलो तर हा. अशी गर्दी होती खूप. अरे. तर उभा राहून गेलो होतो आळंदीला आम्ही. हा 6 वाजता तिथं पोहोचलो. इंद्रायणीमध्ये हातपाय ते धुतले न हा बारीला लागलो. हा हा बारीला लागल्यावर दर्शन आमचं 1 वाजता झालं. हा. 1 वाजता दर्शन झालं, बाहेर निघले. हा. आम्ही असं दर्शन घेऊन बाहेर निघलो असं जात ना, म्हणजे समज स्वामीची मूर्त दिसली मला. अरे वा. मूर्त दिसली की लगेच मी म्हणलं काय हो, आता मला लगेच मूर्त घ्यायची म्हणलं ही. अरे वा वा वा. हा हा तर त्यांनी छोटीशी दाखिली. हा तर तिचे 150 रुपये सांगितले. हा हा. ती अशी पाठ थोडा अर्धा होता ना, हो तर मी हो. म्हणलं ही समज मोठी दाखवा म्हणलं थोडी. हा हा मोठी बघितली तर मग त्यांनी 300 रुपये सांगितले. हा हा. पण मी म्हणलं हीच मला आवडली म्हणलं. आई वडील म्हणले समज आपण सकाळच्याला घेऊ म्हणले, राहू दे. हम्म. नाही म्हणलं मला आत्ताच घ्यायची. बरोबर आहे. आणि मग लगेच घेतली ती मूर्त. हा मूर्त घेतली. सकाळच्या पारी आम्ही इंद्रायणीमध्ये थांबलोत मुक्कामाला. तिथं माझा भाऊ राहतो पुण्यामध्ये. अच्छा. हा हा पण त्याची म्हणजे शिक्षणाला आहे ना. हा हा हा. तर मग त्याला गाडी पंक्चर झाली, मग त्याचं येणं नाही झालं. मग तिथं थांबलोत इंद्रायणीमध्येच. अच्छा अच्छा. हा सकाळच्या पारी लगेच म्हणजे असं माझं मनात आलं की समज आपण हे देव न्याल्यावर ठेवायची कशी कुठं देवाऱ्यावर. मग एक चौरंग छोटासा घेतला मी. अरे वा. हा हा मग सकाळच्या पारी भाऊ आला तिथं न्यायला. त्याने खोलीवर नेलं आपलं दिवाळून देखील समज देव हो केले. हो हो हो. भंडारा डोंगर केला न संध्याकाळच्याला वापस निघालो. हा 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 आल्यावर इथं आलोत. हा मग माझ्या तिथं काही वाटलं नाही मला. हा. पण त्याच्यात काय 2-4 दिवसातच का काय तिसऱ्या दिवशीच गुरुवार आला बघा. ओ. तर मग मग माझ्या डोक्यात आलं म्हणजे 11 गुरुवारच्या आधी स्वामी घरी आले. घरी आले बघा किती छान. आणि मग त्यांनी जे गुरुवार धरायला सांगितले होते का, हा हा त्यांना मी म्हणलं स्वामी आणलेत म्हणलं. स्वामी आलेत म्हणलं. बघा तुम्ही म्हणला होतात हा निवद दाखायचं समजून हा मूर्त असल्याशिवाय अगर फोटो असल्याशिवाय उद्यापन करू नकोस. हा 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 हा. त्यांना बघा म्हणलं. त्यांनी एक सुद्धा गुरुवार आगाव धरायला नाही लावला म्हणलं मला. तवरच समज घरी आले म्हणलं ते. हो हो हो. तर त्या म्हणल्या खरंच धन्य आहेस म्हणले तू, इतक्या लवकर पावन होईन तुला कसं म्हणले. हो आम्हाला ना. वाटत नव्हतं. खरंच. आणि असं म्हणजे पहिल्यांदी 8-15 दिवस समज ती पूजा करीत होते मी. हम्म. तर मला त्या म्हणायच्या तुझ्या वातीत काही होतंय का सांग. ध्यान म्हणायच्या होत असते वातीत. हा हा तर मी म्हणलं अजून काही नाही. हा. असं म्हणलं त्यांना फोनवर. समज ज्योतीचं धुणं धुतलं ना आपलं, समज हो दसऱ्याचं धुणं हो. धुतेतच ना. हा हा हा. धुणं धुतलं आणि त्या दुसऱ्या दिवशीच लगेच चंद्रकोर तयार झाली बघा वातीमध्ये. अरे वा. चंद्रकोर, जास्वंदीचं फुल. मग तसं आहे ना अजून डेली असं एक दिवस सुद्धा खंड ओट्या नाही पण बघा. केलं तुम्ही? हा उद्योपन त्या गुरुवारी केलं ना मग. मग आता मिस्टरांमध्ये काही फरक आहे? तुम्हाला सांगते ना. तर उद्योपन केलं. हा मग वातीतलं समज असं बनवायचं एक दिवस टळत नाही. कधी शंख हा तयार होतो, हा. कधी आपलं जास्वंदाचं फुल तयार होतं, कधी डमरू तयार होतो. वा 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 वा. हा हा. हो चालूच राहतं. पण माझं म्हणजे असं कधी वाटतच नव्हतं म्हणजे स्वामी म्हणजे हे काय हे मला माहितीच नव्हतं. ओ. तर बघा. त्यांनी खूप अनुभव दिले आम्हाला. अनुभव म्हणजे छोटे छोटे असे आले. हो देतच असतात स्वामी. हा. बरोबर. तर अनुभव असा ते झालं आमचं समज कांद्याचं म्हणजे कसं आहे ते आपलं चालूच असतंय ना. हो हो हो. तर त्याच्यानंतर आम्ही गायगोठा बांधाय म्हणजे त्याच्यानंतर कसं कारखान्याला जायचं होतं. आम्ही कारखान्याला जातोत ना. अच्छा. हा हा. तर कारखान्याला जायचं. त्या यंदा जायचं नव्हतं म्हणलं शिक्षणाची मुलाची सोय लागत नाही. हा. पाणी थोडंफार आहे त्याला सारखं माघारी यावं लागतं. बरं. हा. म्हणजे कारखान्याला म्हणजे काय असतं कारखाना? ऊस तोडायला जातोत आम्ही. बरं बरं. अच्छा अच्छा. हा हा हा. हा. तर मग मी म्हणलं यंदा नको जायचं. तर बैल आता समज कारखाने गेले आहे आणि मग बैल कधी विकायचे. हा तर हे हा. म्हणले आता इकत नसतील बैल. बाजारला नेले त्यांनी. हम्म. स्वामी मोर नुसतं म्हणलं स्वामी आमचे जर हाल करायचे असले तर बैल माघारी येतील म्हणलं. हा. जर नसले हाल करायचे तर तिथंच शिकतील म्हणलं. आई ग. हा हा.
तर तिथं बाजारात गेले. हा, असे हे मी मागं म्हणलं त्यांना स्वामीला हा, हिंगोली गेल्यानंतर हा, जामखेडच्या बाजारला बैल नेलते. हा, तर हे म्हणले अशी गेले, अशीच मोक्याची जागा मला भेटली. हा. आणि गिरायक म्हणले लगेचच बैल सोडले, म्हणले लगेच यावार जुळला आणि बैल पण गेले. बापरे. तर मला माहिती समज माझ्या देवाला वाटायचं 11 गुरुवारच्या आत स्वामी घरी आलेत म्हणजे आपले हाल करणार नाहीत. करणार नाहीत अगदी. हो. आणि 3 वाजता फोन लावला मी हा, त्यांना, समज बैल इकलेत का काय म्हणून शनी. हा, हा, तर दुसऱ्याच्या मोबाईलवरून फोन लावला, हा, माझ्याकडे मोबाईल नव्हता. हा, 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 तर ते म्हणले हो बैल इकलेत म्हणले. हा, काय नाही म्हणले, बरे गेलेत लय, म्हणजे असं लय कमी पैशाला बी गेले नाही म्हणले. हा, हा, हा. तर मग माझ्या मनात आलं की स्वामी आपल्या साथीला आहेत, एवढे हाल होणार नाहीत. मला सकाळीच कळत होतं. हो, हो, हो. पण मग आता नवीन घ्यायचे असतील तर कसे घ्याल ताई? नाही जायचं नव्हतं ना कारखान्याला, घरी जायचं होतं ना. हा, पाहुणे हा, आहे हा. कामापुरतं म्हणून. अच्छा, तर अच्छा. त्यातलं काय होतं, जरी जायचं असलं तरी एक बैल इकावाच लागत होता ना, मार्का होता लय. हो का? अच्छा, अच्छा. हम्म. तर हम्म. मग इकल्यावर घरी आले. पण हे बैल म्हणजे कामाचे असल्यामुळं माणसाला थोडं वेगळंच वाटतं ना. म्हणजे तुम्हाला असं वाटतं ना, असं वाईट की हा आपल्याकडे होते इतके दिवस हा सगळे. हा हा, हा. तेच मग मला वाईट वाटायला विचारायचं थोडं, होतं. पण म्हणलं जाऊ दे आता, आपल्या लेकराचे पण हाल होते ते. हा, 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 हा. सगळंच बघून नसतंय जमत. बरोबर. हा. तर मी काय करायचे, तुमचा तारक मंत्र लावायचे देवपूजा करताना ना. हा, हा, ते हा, तारक मंत्र लावायचे. तर हा. ते काय व्हायचं, त्यांना बाहेर जायचे ना सकाळच्याला परत. हो, हो, हो. गाई उठायचे, आंघोळ बिंघोळ करायचे, तारक मंत्र लावायचे देवपूजा होत तर. हम्म. पण ते पूर्ण होतच नव्हतं बघा, ते लगेच मोबाईल घेऊन जायचे. अरे, अरे. हा, हा. पण मला काही म्हणता बी येत नसं, थांबा थोड्या वेळ नाही, समज मोबाईल बरोबर आहे. राहू हो. द्या, ती बाहेर जायची असल्यामुळं. बरोबर. हा. तर तुम्हाला सांगते, मी समज गुरुवार सोडलेच नाही तोपर्यंत, म्हणजे अजून पण धरते गुरुवार मी. हो. सोडलेच नाहीत. म्हणलं समज आपल्याला 11 गुरुवार स्वामी आले म्हणजे आपल्या पाठीशी उभे आहेतच म्हणलं ते. हा, हा, हा. आणि मग उपवास केल्याने काय होणार नाही म्हणलं एवढं. आपण समज मला तशी उपवास धरायची हवस लई आहे, एखादं धरीत असते ना कायमची मी. अरे बापरे, आज पण एकादशीच आहे ना? हो, आज पण एकादश आहे. तुम्हाला मागल्या वेळेस मी एकदा फोन लावला होता, हा, हा. पण उचलला नाही. तर मी म्हणलं कसं आपला अनुभव शेअर करायचा म्हणलं टाइम नाहीये ह्यो, हा, 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 त्यामुळं हा. समज योग लागले नाहीत. बरोबर. तर आज नामस्मरण करताना ध्यानात आलं की आज एकादश आहे, टाइम आला तर आपला अनुभव शेअर होईल म्हणलं. बघू म्हणलं फोन करून शाने, अनुभवच ऐकत होते मी आता. अच्छा. 2-3 अनुभव ऐकले, मग तुम्हाला मग फोन आता लावला होता मिस्टर एकदा. कसे आहेत ताई? हा आता हा तुमचं दोघांचं व्यवस्थित चालू आहे? ते सांगायसाठी फोन, म्हणजे असा मला आता समज लई वाटलं की सांगावाच म्हणून शनी फोन हा, केलता. हा, तर तुम्हाला सांगते त्यातलं हा. 4-5 गुरुवार झाले असतील नंतर हा. ते तारक मंत्र पूर्ण होत नव्हते. हो, 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 हो. तर त्या ज्या बाईंनी सांगितले होते का मला गुरुवार धरायचे, हा, हा. तिचे मालक आमच्या समज दूध न्यायचे ना, रतीब समज दर दिवस हा, दूध हा. न्यायचे, ते अर्धा लिटर न्यायची आणि तिची जवार 1 लिटर न्यायची. अच्छा, अच्छा. हा, हा. तर रोज घरी यायचे ते. हा, तर एक दिवस काय म्हणते ते, तुम्ही आम्हाला अक्कलकोटला कधी नेतात काय की. हा, हा. तर ते शिक्षक आहेत ना त्यांचे मालक. हो का? अरे वा. तर मी म्हणलं आता तुम्ही आम्हाला न्यायचं का आम्ही तुम्हाला न्यायचं म्हणलं, असं उलट कसं होईल, तुम्ही जेव्हा नेता तेव्हा जाऊ की म्हणलं आपण. अरे वा. हा, हा. ते म्हणलं बरोबर जाऊ, म्हणजे एखाद दिवशी सवड काढून शान जाऊ. हा, हा. म्हणलं जमतंय की. तर 2-4 दिवस असं त्यांना काय वाटलं की काही कळालंच नाही मला पण. हा, तर काय म्हणते ते एक दिवस माझ्या मुलगी 6वीला आहे ना, माझ्या 7वीला आहे यंदा, हा, मुलगा हा, हा. 9वीला आहे. हम्म. तर एक दिवस काय म्हणतात, तुम्हाला आहे ना आता मोबाईलच आणून देतो म्हणली एक मी. अरे बापरे. हा, अचानकच म्हणले ते तसे आदल्या दिवशी. अगं बाई. हा, हा. तर मी म्हणलं आता मुलीला चेष्टाने म्हणते, ती चेष्टाने बोलत आहेत ना, सून करायची हा, सून करायची म्हणून म्हणलं चेष्टाने म्हणत असते नी. हा, हा, हा. आणि दुसऱ्या दिवशी दूध न्यायला आले. हा. तर मालकाला काय म्हणते आणायचा का म्हणले मोबाईल. तर ही अरे आपल्या बापरे. चेष्टाने सकाळच्या पारी म्हणले आणावाच लागेल. हम्म. आता सभागती अशी म्हणले समज आणावाच लागेल. तर हा, मी हा. कसं म्हणलं समज चेष्टावारी बोलते ती. हो, 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 हो. म्हणजे एकामेकाला बोलता ना चेष्टा. तर बरोबर. मग म्हणलं बोलत असतील. त्यांनी द्यायला गेले 11,000चा मोबाईल घेतला बघा. बाप रे, बाप रे. रुपया दिलेला नाही, काय नाही. अय्या. बरं एवढं तरी कोण समज कोणासाठी कोण घेते सांगा बरं. कोण नाही घेत हो ताई. हा.
आणि 11,000 म्हणजे केवढी मोठी गोष्ट आहे. हा, समज आपण देईनात का, पण कधी देतो ह्याचा भरोसा असतोय का कोणाला. बरोबर बरोबर खरंय. आणि त्यांनी 11,000चा मोबाईल घेतला, व्हिडिओ कॉल केला, समज महाकाल माझ्या हे घ्यायचा का विचारलं. अरे बापरे. तर हे पण म्हणले नाहीत की असं समज इतक्याचा पैशाचा कशाला मोबाईल घ्यायचा आहे, आपण समज हा नका घेऊ, अगर कशाला घेताय, मला वाटलं नाही तुम्ही चेष्टानेच म्हणताय. हा हा. काहीच विषय नाही म्हणले, घ्या तुम्हाला जे पटतंय ते घ्या म्हणले. अगं बाई. आणि मग त्यांनी 11,000चा मोबाईल घेतला, संध्याकाळच्या पोराला व्हिडिओ कॉल करून दाखविला. अरे बापरे. तर मग माझ्या मनात लगेच काय आलं, पोरं म्हणले आई तुला मोबाईल आणलाय त्यांनी. हा. तर मग मी काय म्हणते, मग आपल्या मनाला आज तारक मंत्र स्वामीच्या अधुरीरथ होते म्हणूनच मोबाईल पाठवला म्हणलं त्यांनी. हो. किती छान. आणि हा, तर मोबाईल आणला, कार्ड टाकलं, तर त्यांनी काय केलं, हम्म. त्यांना वाटलं समज आता ती म्हणजे ती त्यांनी मोबाईल आणला की त्यांची म्हणजे भाऊजाई ना, हा हा. त्यांची त्या भाऊजाईची आणि माझी समज एकदम जिगरी असते, काय मायले की अगर बहिणी बहिणी म्हणलं तरी चालतंय. अरे वा वा. हा एकदम जीवातलं एकामेकीला बोलतात आम्ही. हा हा तर मग मला कसं वाटलं, म्हणले असते ही काय सारखं जागेल नाही रात्रीचं मालक, हा हा. देऊ आपण दोघी जणी मोबाईलची, तर देईन ती कधी ती पैसे दुधाची काही होते परत अजून काही देईनच, ते काय बुडीणार नाही. हो हो हो. तर मी त्यांना म्हणलं, तर त्या म्हणल्या आम्ही विषय सुद्धा नाही घेतला, म्हणले ते त्यांच्या मनानेच आणलाय. बापरे. मी आणि असं म्हणलं कोण किती करतं हो विचार, ताई एवढं. हा कोण करते, कुणी नाही करीत. अहो 1 रुपया समज मागितला तर लवकर कोणी देत नाही. नाही खरंय. हाय. आणि त्यांनी परस्पर 11,000चा मोबाईल आणला. बापरे बापरे. तर मग त्यांचे पैसे दिले आम्ही, समज 8 दिवसांनी, 8-15 दिवस लागले तरी पण अरे पैसे वा, द्यायला, देव तर दिले. टाकले. हा, देऊन टाकले पैसे मग. अरे वा. तर याला म्हणतात व्यवहार. हा, तर मालकाला काय म्हणलं, हा. अहो किती विशेष आहे म्हणलं, ते सर कधी आपल्याला कधी काय आले म्हणून सुद्धा विचारित नव्हते, ते आपल्यासाठी मोबाईल घेऊन आले. हो ना. त्याचं किती विशेष आहे म्हणलं आपण. तर हे काय कारण आहे म्हणलं, त्यांनी मोबाईल नेतात म्हणलं, तारक मंत्र पूर्ण होत नाहीत. हा. निवळ तारक मंत्रासाठी म्हणलं हे मोबाईल स्वामींनी पाठवला म्हणलं ह्यो. खरंच खरंच ताई. आणि मग ते म्हणजे ते तर कधी देवाला मानतच नव्हते. हो का. अजिबात नाही, देवाला कधीच मानत नव्हते, आणि जरी देवाऱ्यावर सुद्धा कधी हात जोडीत नव्हते. बापरे. म्हणजे सारखी दारू प्यायची, त्यातलं ते विसरायचे, फक्त देवाऱ्याला पाय कधी पडणार समज दसऱ्या दिवशी एक आणि दिवाळीच्या लक्ष्मीपूजना दिवशी एक, हो. एवढे 2 दिवस म्हणजे समज पाय पडणार म्हणायचं ते बापरे. वर्षात. तर आम्ही काय केलं, गायगोठा बांधायला चालू केला. हा स्कीम हा. आलेली आहे ना, तर गायगोठा बांधायला चालू केला तर रुपया नाही आव जवळ. अरे. मग सगळी तानातानच, तर आपले थोडेसे वांगे लावलेले होते, मी विकायला न्यायचे. हा हा. तर 1,000-2,000, कधी 1,000 रुपये, कधी 700 रुपये व्हायचे, कधी 2-3 हजार रुपये व्हायचे. हो हो हो. तर मी म्हणलं जाऊ द्या, ते येते 1.5 लाख रुपये म्हणल्यावर कसं तरी होऊन जाईल हो हो तिथं हो. बांधायला. तर असं हे रेल्वेचं काम चालू आहे ना आमच्या शेजारीच. अच्छा. हा हा. तर त्यांना मी समज दूध द्यायचे, आम्ही समज रतीला आलो होतो तिकडं, पण दुधाचं गाई हम्म. म्हैस आलेली होती. हा हा. तर त्यांना दूध दिलं ना, तर एक जण काय म्हणतो, माझा मुलगा नेऊन द्यायचा ना दूध. हो तर ते हो काय हो. म्हणतोय, डब्याचं होत असलं तर बघ म्हणला, तुझ्या मम्मीला विचारून 80 रुपयाला डब्बा देतोच म्हणले कुठं पण आम्हाला. अच्छा. हा हा. तर मी म्हणलं, समज ते म्हणलं आई एक माणूस काय म्हणतोय, डब्बा देताना का आम्हाला 80 रुपये देऊ तुम्हाला एका डब्याचे. अरे वा. तर मी म्हणलं हो देऊ की म्हणलं, काय काय अडचण नाही म्हणलं, दूध तर द्यायला जातोच तू, बरोबर. देऊ म्हणलं डबा पण. हम्म. आम्ही काय केलं, ते डबा द्यायला चालू केला त्यांना. अरे वा. एक 15 ते 3 वार डब्बा दिला, तर त्यांची समज इथली ड्युटी संपली आणि दुसरीकडे गेली. हा हा हा. तर ते डब्बा दिलेला माणूस काय म्हणतोय, हा. तुम्हाला समज कच्चन वाळू न्यायची लागत असली तर, समज कच्चन खडी लागत असली तर बघा तुझ्या आई वडिलाला विचारून. अरे बापरे. हा हा हा. आणि आम्हाला नेमकंच गायगोठा बांधायचं होता, मी समज आणायचंच होतं ना ते सामान. अरे वा. तर हे म्हणल्यावर अमोल म्हणला आम्हाला, समज माझ्या मुलाचं अमोल नाव आहे, तो काय म्हणतो, आई ते म्हणते तुम्हाला ती खडीन ती न्यायची असली तर तुझ्या आई वडिलाला विचार. तर मी हा. म्हणलं हो त्यांना म्हणा आणायची, थांबा उंदीच्या आपले वडील येतात म्हणायचं बघायला. हा हा तर हे गेले बघायला, तर त्या माणसाने सांगितले समज हा. तुम्ही काय देता आणि ती द्या हा. आणि न्या तुम्हाला. तर हे म्हणले नाही, तुम्ही आता तुमचं आहे, तुम्ही सांगा कितीला द्यायचंय, काय व्हायचंय बरोबर. ती. हा. सांगून टाकलेलं होतं. तर ते काय म्हणते 5-6 हजार रुपये द्या आणि जा घेऊन. अरे बापरे. हा तर हे काय म्हणले, अहो लय होते ती, हा. जरा व्यवस्थित लावा. तर नाही म्हणले, व्यवस्थितच लावलंय, 5,000 रुपये द्या बरं म्हणले, जाऊ द्या आता आम्हाला बी भरून न्यायला नाही परवडत.
हा हा तर आमचे 2-4 हजार रुपये दुधाची आणि त्या डब्याची झालेली होती त्यांच्याकडे. हा हा आणि फक्त 1000 रुपये दिले बघा त्यांना. हा तर 1000 रुपये म्हणजे 6000 रुपयामध्ये समज 5000 आणि आणण्यासकट 7-8 हजार रुपये गेले बघा आमचे. पाच टायल्या कच आणि खडी येऊन पडली दारात सात अरे हजार रुपयामध्ये. एका टायलीला लागत होते आम्हाला तेवढे आणायला. बघा. बघा ते स्वामीनी शक्य करतील स्वामी, त्यात काहीच खोटं नाही बघा. खरंच खरंच. 7,000 रुपयामध्ये अख्खं मटेरियल आलं आमचं गायगोठ्याचं बापरे त्याच्यामध्ये. बापरे. आणि परत ह्यांनी असं नुसतंच एक जणाला बोलले असे ठेकेदाराला. हम्म. तर ते सिमेंटाचं बोलले. तर ते म्हणले हो देऊ की म्हणले, तुम्हाला सिमेंट किती पाहिजे तेवढं. हा हा असं 350ला भेटते बॅग, अरे त्यांच्याकडनं आम्हाला 150 रुपयालाच भेटले. अरे वा, म्हणजे स्वामींची इच्छा असेल ना ताई, तर काही पण होतंय बघा. काही पण होऊ शकतं. हा. तर 100 गोण्या त्या माणसाने आम्हाला 150 रुपयाने दिल्या. बापरे बघा. हा. आपल्याला 100 गोण्या घ्यायची होती काय, पण मी म्हणते हो. काय गोठा बांधायला आमच्यापाशी 1 रुपया सुद्धा नव्हता कसलाच. हे ग. आणि तेवढे 7,000 रुपयामध्ये मटेरियल जागेवर पोहोचलं. 100 गोण्या 150 रुपयाने तयार केल्या तर एका जोडी. हो. आणि 150 रुपयाला गोणी पॅक केली समज धरली त्यांनी. अरे तर किती मग त्या जोडीदाराचं एका बांधकाम चालू होतं. तर दोघात म्हणजे काय म्हणले, हा. जाऊ दे त्याला बी काय, त्याची बी थोडी अडचणच आहे. त्याला 50 गोण्या देऊ, आपल्याला 50 देऊ, बघू कमी पडलं तर परत आणता त्याने. हा 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 हा. मी म्हणलं जाऊ दे, त्याला बी मदत होती, आपलं दखत आहे का, 80 गोण्या कमी पडल्या तर बरोबर. परत आणू. बर. मग त्याला 50 दिले, आम्ही 50 घेतल्या. हम्म. आणि मग परत त्यांची बदली झाली. मग परत काय कॉन्टॅक्टच नाही झालं. अच्छा. हा तर मग 15 गोण्या समज आपलं 350ने आणल्या. हा हा. आणि राहिलेला कोबा ते करून घेतला. अरे वा. आणि आपले वरून पत्रे टाकायचे ना त्याला, समजा अँगल द्यायला उभा करायचे लागतं. ना, आपले चॅनल उभा करायचे. अच्छा. हा हा तर त्या दिवशी 1 रुपया सुद्धा खिशात नाही हा. हा हा आणि सिमेंटाची गुणी लागत होती एक समज ते उभा करायसाठी. हा हा हा. 1 रुपया खिशात नाही. आणि इथले समज रेल्वेचं सगळं काम बिम सगळं समज बंद झालतं. अरे अरे. आणि आता गुणी आणायला पैसे नाही. तर मी काय म्हणलं त्या मिस्त्रीला, तुम्ही काय हा करा, दगड लावून शनी फिट करून ठेवा म्हणलं माप घेऊन. हा. पण उद्याच्याला आम्ही माल खालून होतीत म्हणलं त्याच्यात. अरे वा. आणि दगड लावायला तयार केलं समज, त्यात नुसतं लेवल काढली त्याची. हा तर टिकून सिमेंटाचं भरलेलं ट्रॅक्टर आलं आणि त्या एक पूल आहे ना असा, हो हो. त्या पुलाला गुतलं. तर ते निघाना. तर हे चालत होते ना पहिल्याने, ट्रॅक्टर चालत आमच्याकडे, ट्रॅक्टर हो आणि हो. ते होतं ना. तर मी म्हणलं अहो त्याला ट्रॅक्टरच निघाना, तुम्ही तेवढं काढून तरी द्या. हा हा हा. बरं म्हणले देतो. गेले ट्रॅक्टर काढायला. हम्म. ट्रॅक्टर काढलं, दारातच आणलं आमच्या, समजा दारातूनच रस्ता आहे ना. हो हो हो. तर हे आणलं न त्या माणसाने उभा केली. मी म्हणलं पाणी बिणी प्या म्हणलं, पाणी प्यायचं का. तर म्हणले हो प्यायचं. पाणी पेले ना आले बघायला घरी. हा, मग हा. गायगोठा बांधला, पंढरपुरा काढली माणसं होते बघा ते. अच्छा अच्छा. हा तर मग मी म्हणलं हेच म्हणले, आम्हाला एखादी गुणी द्या म्हणले, तुमचे काय असतील तेवढे पैसे घ्या, एवढ्या ह्याला लागतं, एक गुणी द्या म्हणले आम्हाला हा सिमेंटाची. हा हा हा. तर एखादा काय म्हणतोय माणूस, समज एखादी गुणी द्या म्हणलं तरी समज एवढं मोकळं मन नसतंय ना हो, ते का नाही फुकट नाही, आलेली वस्तू आहे बरोबर. का. हो हो. तर आमचं म्हणणं कसं, जे दुकानदाराला द्यायचे पैसे ते ह्यांना देऊन टाकू आपण, हो हो. बरं. तिथून आणायचंय ती. तर ते काय म्हणते ती मोर, हा. तुम्हाला काय पाहिजे तेवढे घ्या की म्हणले, तुम्हाला कुठं नाही म्हणलं आम्ही. अय्या. इतकं आश्चर्य वाटलं का नाही त्या टायमाला लई. कमालच कमालच. हो. तर मी म्हणलं ही स्वामीची कृपा सगळी. ही 3 वर झालं या साईट वर माणूस सुद्धा येत नव्हतं. हो आणि बरं. आज आपल्याला सिमेंटाची गुणी कमी पडली, तर फुल भरलेला ट्रॅक्टरवर तो माणूस रातभर आमच्या जीवावर टाकून गेला. हिथं आमच्या बापरे. दारातच लावून गेला. तर हं, 3 गोण्या घेतल्या ह्यांनी. तर मी म्हणलं बस आता हं. आपल्याला जास्तची गरज नाही. ते किती घ्या म्हणले, पण आपल्याला गरज बी नाही आणि घेऊ बी शकत नाहीत म्हणलं आपण इतकं. हो. तर म्हणलं मग संध्याकाळच्याला ह्यांना म्हणजे इतकं विशेष वाटलं, कधी देवाला न मानणारा माणूस, हा. त्यांना पण म्हणजे खरंच आश्चर्य वाटलं बरं का ते तसं. तर ताई मी खरंच म्हणलं कमाल बघा. आहे तुमची. हो. तर ते मतलब मिस्त्री काय म्हणतोय, काय बाबा म्हणला, तुला अंगाराला सिमेंट नाही, नाव घेऊस तर तशी मिठाची टायली तुझ्या दारात उभा राहिली म्हणला. किती कमालच आहे म्हणला तुझी. अरे वा, मग किती ह्यांना छान. हो. तर ते ह्यांना काय वाटलं, आता खरंच म्हणले म्हणजे अनुभव म्हणजे त्यांना आला म्हणजे बरं का ह्यो. हो हो हो. आश्चर्य बरोबर. वाटलं ना जरा. हो तर खरं. त्यांनी स्वामीची रिंगटाल बसवली बघा, फोन आल्यावर वाजायची. अरे वा. श्री स्वामी समर्थ वाजतंय बघा फोन आला की. ओ बघा. तर संध्याकाळच्याला लाईट नव्हती, त्यांनी असा गिरणीत मांडला मोबाईल.
हा हा आणि फोन आला आणि श्री स्वामी समर्थ त्यात म्हणायला लागले. मग मी अशी दचकन घाबरले झाली. म्हणलं आता हे नेमकं अचानक मोबाईल कोणाच्या हातातच नाही, कसं काय वाजतंय बाई हे. हा तर मी म्हणलं मग काय कसं काय वाजतंय हो हे. हा मग मला काय माहिती अरे येडे, सिमीट आणायला 1 रुपया सुद्धा जवळ नाही. सिमेंटाचं कसलंच काही नाही आणि ट्रॅक्टर दारात आलंय ते माणूस म्हणतो तुम्हाला काय पाहिजे तेवढं घ्या. बघा मी ना म्हणले ते. इतकी आश्चर्य गोष्ट आहे म्हणले कितीही अशक्य शक्य म्हणलं मग आपल्या मनात म्हणलं अशक्य शक्य करतील स्वामी, त्यांच्याशिवाय कोणी सुद्धा करू शकत नाही. खरंच ताई. आणि मग त्यांनी तशी रिंगताल बसवली बघा ती. वा 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 वा. मला तर इतका आनंद झाला, इतका आनंद झाला, लईच मापाच्या लई. आणि ज्यांनी गुरुवार धरायला सांगितले होते की मला, हा मी त्याच ताईला फोन केला सकाळच्या पारी. हा त्या ताईला म्हणलं अहो असं असं झालं, ते कधी मानणार नाही माणूस स्वामीची रंगटाल बसली म्हणलं त्या मोबाईल मध्ये. अरे वा. पण त्यांना पण इतका आनंद झाला का नाही मग लईच. मग त्यांच्याच घरी गेलेली होती सकाळची पारी ही. हा हा तर मग त्या विचारायला लागल्या नेमकं काय तुला अनुभव कधी आहे, समज काय वाटतंय, काय चाललंय. हा तर हा मी काय म्हणलं मी फोन लावून बघते म्हणलं कसं असतंय का मग कसं काय बसली रंगताल हे विचारा म्हणलं तुम्ही. हा हा हा. तर मला फोन लावायच्या आधी तिथं रिंग म्हणजे फोन आले त्यांना. हम्म. तर वाजले ना ते लगेच रिंग. अरे वा. ते वाजल्यावर तर लगेच आपल्या तोंडाने सांगायला चालू केलं त्यांनी. हा मग असं असं झालंय म्हणले. काय म्हणले 1 रुपया सुद्धा खिशात नव्हता म्हणले गुन्हे आणायला. हा. आणि सिमेंट कसलंच नव्हतं आणि इतकी गरज होती म्हणली सिमेंटाची तर ते उभा करायला. खरंच. आणि लगेच मग मला लय आनंद झाला बघा त्या टाइम मला खूप. खूप छान ताई. मी शेअर हा करते. हो ताई. एक राहिला अजून सांगू का, वेळ आहे का? वेळ आहे पण तर फार मोठा मोठा. होतोय ना ते अनुभव. आपण हो उद्या हो बर. घेऊया तो. हे हा असेच हा काही उद्या घेऊ अनुभव असतील चालेल. तर या दिलेल्या हो ताई. नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.